सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त हे मालक नसतात, त्यामुळे सभासदांचा फायदा होईल या उद्देशाने संस्था चालवणं आवश्यक आहे। संस्थेत पारदर्शी कारभार हवा असतो। जिल्हा शिक्षक बँकेच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात, त्यामुळे भविष्यात ही बँक राज्यात अग्रगण्य बँक बनेल असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सांगली मिरज रस्त्यावरील सैनिक नगर येथे उभारण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाला आमदार इद्रिस नाईकवडी, शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, माजी नगरसेवक विष्णू माने, जमील बागवान, सविता मदने, मुश्ताक पटेल, धैर्यशील पाटील आदी जण उपस्थित होते। हसन मुश्रीफ म्हणाले, शिक्षक बँकेची इमारतीसाठी नफ्यातून तरतूद केली आणि इमारत उभा राहिली हे अभिमानास्पद आहे। नफ्यातून तरतूद करून बँकेची इमारत उभारली हे अभिमानास्पद आहे। NPA शून्य करा, कर्जमाफी करून टाका, ना हरकत असल्याशिवाय कर्ज देऊ नका। NPA आणि थकबाकी वाढणार नाही असं आवाहन केले। बँकेत चांगले संचालक मंडळ निवडून दिले, त्याबद्दल 12 संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मुश्रीफ यांनी अभिनंदन केलं। कमी क्षमतेच्या मुलांवर जास्त काम करा, ज्ञानदानाचं चांगलं काम करा, पालकांनीही लक्ष ठेवलं पाहिजे, शिक्षकांनाही धाक ठेवावा, वाम मार्गाला लागलेली मुले कमी होती, शिक्षकांनी चांगली पिढी घडवण्याचं काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता RTI कायद्याप्रमाणे सकाळी 6 येणाऱ्या मुलाला आई वडिलांनी एकदा प्रांगणात सोडलं की शालेय पोषण आहारासकट सगळी आता व्यवस्थापनाची केलेली आहे, त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे। माझी शिक्षकांना विनंती आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणानं परिवेशानं ज्ञानदानाचं काम तुम्हाला दिलंय ते प्रामाणिकपणानं पार पाडा। वाटतंय शिक्षकासारखं एक पवित्र काम कुठलं नाही। आम्ही आमचे शिक्षक आले की समोरनं रस्ते बदलायचो गावातून, आता त्यांना कागदी बाण मारण्याची मुलांची मदत गेलेली आहे। हे मोबाईल, TV, मी त्यांच्या पालकांनाही सांगतो की आपण मुला मुलीकडे लक्ष ठेवलं पाहिजे। तो शाळेत जातो कधी, येतो कधी, तो मोबाईलवर मुली काय करतात, मुलं काय करतात, इकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे। आणि शिक्षकांनाही आपला धाक ठेवण्याची आवश्यकता आहे। जोपर्यंत तुम्ही धाक ठेवणार नाही तोपर्यंत आजच्या या पिढी ही अनेक वाम मार्गाला जी लागलेली दिसते ती कमी होणार नाही। म्हणजे समाज सुधारण्याचं काम तुमच्याकडे आहे, त्याला शिक्षित करण्याचं काम तुमच्याकडे आहे, आणि ही जी पिढी घडवण्याचं काम, एखादा रस्ता खड्डे पडले तर आपल्याला 2-3 वर्षांनी करता येईल, परंतु एकदा मुलाचं जर आयुष्य जर हे झालं तर त्याचं जीवन बदलता येणार नाही। म्हणून आपण जे पवित्र ज्ञानदानाचं काम करताय त्याला मी मनापासून शुभेच्छा देतोय। आणि मग काही दिवसांनी हे अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजनाचं काम होतं ते कमी झालं, तर 5 वर्षे खातं माझ्याकडे होतं, आणि नंतर अनेक चांगल्या बातम्या यायला लागल्या की आता पटसंख्येची गळती पूर्णपणानं बंद झालेली आहे। जर सांगली जिल्ह्याची काय मला माहिती नाही, पण कोल्हापूर जिल्ह्याची माहिती घेतली की आता ही गळती बंद झालेली आहे। आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री राहिलो गेल्या त्याच्यामध्ये। पहिला प्रश्न आला बदल्या। संभाजीराव थोरात, त्याचे सगळे संघटनाचे नेते, आता सगळ्यात मोठी अडचण जी आपली सांगली कोल्हापूरवाल्यांची आहे, आपली सगळी शिक्षक आहेत कोकणात, कारण कोकणातच भरती होतात, आता त्यांची बदली होत नाही। ऑनलाईन बदलीची पद्धत त्यावेळी गुप्ता साहेब आमचे RDD सेक्रेटरी होते त्यांनी काढली, आणि मग मी आल्यानंतर एक 5 राज्यातले चांगले शिव घेतले आणि त्यांची अध्यक्षतेखाली समिती नेमली, आणि आपण या बदलीची प्रक्रिया आपण सुरू केली। बदली हा एक शिक्षकांचा फार मोठा कशाचा विषय होता, त्या हिवाळ्याचा। तर या प्रश्नामध्ये सुद्धा, आणि ते खरं आहे, तात्या म्हणायचे की बाबा आमचा शिक्षक आनंदी असल्याशिवाय शिकवल कसा, बायको एका बाजूला, नवरा एका बाजूला, शिक्षण कसं होणार मुलांचं? आनंदी शिक्षण जर करायचं असेल तर शिक्षक आमचा आनंदी झाला पाहिजे। म्हणून आपण बदल्याचा कायदा केला, अनेकांच्या बदल्या सुकर झाल्या, काहींच्या झाल्या नाहीत, पण हा प्रश्न कधी संपणार नाही। पण ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला हे शिक्षण दानाचं काम हे परमेश्वरांनी दिलेलं आहे, आणि 7वा आयोग सारखा पगार तुम्हाला मिळतोय, आपण ते प्रामाणिकपणाने करावं अशी विनंती आणि अपेक्षा
मी या निमित्ताने करतो. आता